हॅलो, आवाज येतोय सर्वांना? हॅलो, हॅलो. येस सर. ओके. क्लिअर एकदम आवाज येतोय? आपण त्या दिवशी काय पाहिलं होतं? आय थिंक मला वाटतं नेवबार पाहिलं होतं, राईट? सो आपण त्या दिवशी नेवबार पाहिलं होता. तर नेवबारमध्येच काही थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो, म्हणजे की कशा कशा करतात वगैरे. ओके, नंतर आपण दुसऱ्या सेक्शनला सुरुवात करूयात, नेव आणि नेव टॅब्स म्हणून. ठीक आहे, आणि उद्या पाहणार आहोत आपण मॉडेल. तर आज आपण याच्याबद्दल थोडंसं पाहूया. आपलं काय काय झालं होतं त्या दिवशी? फक्त आपण एक नॉर्मल एक नेव टॅब ओपन केला होता, राईट? आपल्या त्या ठिकाणी इमेज वगैरे घ्यायचं राहिले, बरोबर ना? हॅलो. येस सर. ओके, सो ते घ्यायचं की पुढचाच पॉईंट घ्यायचा? घ्या सर. ओके, म्हणजे पुढचा पॉईंट की जे राहिले ते घेऊ? ते इमेजचं घ्या सर. ओके, ठीक आहे, म्हणजे राहिलेलं घेऊ ना. ठीक आहे, आता आपण काय पाहणार आहे, जसं आपण त्या दिवशी मी पेज ओपन करतो. एक मिनिट, रेकॉर्डिंग होतंय का? ओके, रेकॉर्डिंग होत आहे. तर आपण त्या दिवशी हा क्लास पाहिला होता, जो की फ्लोट बॉटम आहे, राईट? सॉरी, स्टिकी बॉटम शेवटपर्यंत पाहिलं होतं, राईट? आता आपलं त्याच्या खालचं राहिलेलं आहे. सो तर आता आपण काय करणार आहे, ब्रँडिंगमध्ये एक लोगो घेणार आहे, जे की त्या दिवशी आपण काय घेतलं होतं, टेक्स्ट घेतला होता, बरोबर? तर आपण त्याच्याच ऐवजी आपण लोगो घेणार. त्यासाठी मी पहिलं फर्स्ट माझं VS कोड ओपन करतो, जे की माझं एडिटर आहे. सर्वांना स्क्रीन दिसते माझी? येस सर. पण मी आता फक्त ते नेवबार ठेवतोय, ओके, बाकीचं काही ठेवत नाहीये. मला वाटत नाही की बाकीचं काही गरजेचं आहे, राईट? आपण बाकीचे एक्झाम्पल त्या दिवशी पाहिले होते. Sir, your voice is not getting. व्हॉइस नाही येते प्रॉपर? हॅलो. येते सर. ओके, ज्यांना येत नाही त्यांनी रिलोड करा एकदा, तुमची रिजॉईन करा मीटला. ओके, आय थिंक नेटवर्क इश्यू वगैरे असू शकतो तुमचा. So please rejoin the meet so then voice is clear to be here. ओके, तर आता आपण त्या दिवशी जसं पाहिलं होतं, सो त्याच पद्धतीने आपण फक्त आता एक इमेज घेऊया. तर इमेज कुठली घेऊया? नॉर्मल आपण इमेज घेऊया, बूटस्ट्रॅपचाच लोगो घेऊया, ठीक आहे? हा आपला एक नॉर्मल आता एक हा एक आपला फॉर्म आहे, सॉरी नेवबार आहे. याच्यामध्ये पहिलं आपण बूटस्ट्रॅपचं हे घेतलं होतं. आता आपण याच पद्धतीने फक्त बूटस्ट्रॅपचा लोगो घेऊया. तर जो लोगो आहे त्या लोगोची जी लिंक आहे, एक सेकंड, ती लिंक आहे की काय आहे? ओके, सॉरी, हां ठीक आहे, या ठिकाणी आपल्याकडे लोगो आहे. सो मी इथनं कॉपी इमेज ॲड्रेस करतो. ओके, आणि आपण काय पाहणार आता,
इमेज कशी घ्यायची. तर आपण त्या दिवशी जे इथं बूटस्ट्रॅपचं नाव दिलं होतं त्याच्याऐवजी मी इथे IMG टॅग घेतो. ओके, IMG टॅग घेतो. SRC मध्ये तो जो पाथ आपल्याला आला आहे तो पाथ कॉपी करतो. त्यानंतर या ठिकाणी मी अल्ट मध्ये बूटस्ट्रॅप लिहितो. ओके, अल्ट कधी काम करतं, जर एखाद्या ब्राउझरमध्ये जर तुमची लिंक जी आहे ती जर डिस्प्ले होत नसेल, म्हणजे जर इमेज डिस्प्ले होत नसेल तर त्यावेळेस लिहिला जातो. त्यानंतर ती इमेजलाच मी विड्थ देतो 30 पिक्सल, 30 पिक्सल किंवा 30 देतो, फक्त ते 30 तो पिक्सलमध्येच घेतो. आणि या हाईट देतो मी 25, राईट. पाहता पण दिसते का आपली जी इमेज आहे ती दिसते का, पाहूया. तर आली इमेज. दिसते सर्वांना इमेज आलेली. तर काही नाही, फक्त जसं आपण IMG घेतलं होतं, जसं टेक्स्ट लिहिलं होतं तसंच फक्त एखादी इमेज इन्सर्ट करायची, ऑटोमॅटिकली ती इमेज त्या ठिकाणी प्रॉपरली दिसून जाते. नंतर पहा, इमेज आणि हे पण घेऊ शकतो आपण. इमेज येथे जसं आपलं इमेज आणि टेक्स्ट पण आता पाहूया. सर्वांना दिसते आपण इमेज कशी घेतली. इमेजसाठी काय केलं, एक IMG टॅग घेतला. IMG टॅगमध्ये SRC मध्ये त्या इमेजचा पाथ दिला की जो त्या इमेजचा पाथ आहे. त्यानंतर एक अल्टमध्ये घेतलं बूस्टअप, जर एखाद्या ब्राउझर जर इमेज डिस्प्ले नाही झाली नेटवर्क इश्यूमुळे वगैरे वगैरे, तर त्यावेळेस तिथे तो बूस्टअप म्हणून एक वर्ड दाखवेल आपल्याला. त्या इमेजला हाईट आणि विड्थ दिली आपण. ठीक आहे, आता सिंपल थिंग करूया आपण त्याच ठिकाणी आणखीन एक. आता पाहूया इमेज प्लस एखादं नाव कसं, म्हणजे ब्रँडिंगमध्ये इमेज प्लस नाव कसं दाखवायचं, तर हे आपण पाहूया. सो यासाठी आपण काय करतोय, इथेच मी नाव घेतो बूटस्ट्रॅप. ठीक आहे, बूटस्ट्रॅप म्हणून एक नाव घेऊया. ते पाहता कसं दिसतं या ठिकाणी. दिसतंय बरोबर? हॅलो. तर पहा या ठिकाणी तुम्ही असं म्हणजे इमेज प्लस वर्ड एखादा या पद्धतीने तुम्ही तो घेऊ शकता. आता आपण पाहणार आहे हे जे नेव सेक्शन आहे हे माझं सेंटरला कसं येईल आणि इकडे कसं जाईल. ठीक आहे, तर याच्यासाठी काय सेंटरला घेण्यासाठी आपण एक क्लास लिहूया. हा जो माझा नेव सेक्शन आहे, जो नेव बार कोलॅप्स किंवा जो URL आहे, याला आपण क्लास लिहूया जस्टिफाय कंटेंट सेंटर. ओके, हा क्लास मी भरपूर दिवसात यूज करतोय, मला गॅरंटी नाही की याने होईल की नाही. ओके, एक ट्राय करून पाहूया. नाही झालं, ठीक आहे. जस्टिफाय कंटेंट सेंटर नाही, दुसरा क्लास घेऊया आपण ओके. याच्यासाठीचे क्लासेस तर सध्या मला आठवत नाही बूस्टरॅप 5 मध्ये काय आले. बूस्टरॅप 4 मध्ये मी हे क्लासेस वापरत होतो. ओके, सो आपण हा सेक्शन सोडून देऊया, एक लेफ्ट साईडलाच घेऊया. ठीक आहे, इमेज पाहिली आपण. आता पाहूया आपण फॉर्म कसं. ओके, त्या दिवशी आपल्या फॉर्म पण होता आपल्याकडे, जो आपण नेवबार पाहिला होता याच्यामध्ये. तर तिथे आपल्याकडे काय होतं, इथे एक फॉर्म पण होतं, राईट. हे पाहिजे, इथे एक फॉर्म पण आहे. तर आता हा फॉर्म आपण कसा घ्यायचा हे पाहूया. चालेल, ठीक आहे. आता आपण एक फॉर्म घेऊया या ठिकाणी. तर फॉर्म कसा घ्यायचा पहा, त्याच्यासाठी काय करूया, फर्स्ट थिंग आपल्याला फॉर्म टॅग घ्यावा लागेल, बरोबर. सो फॉर्म टॅग कधी घेणार आपण, हा URL संपल्यानंतर. कारण काय, फॉर्म आपला सेपरेट आहे आणि जे नेव्हिगेशन बार आहे ते सेपरेट आहे, राईट. फॉर्म आपलं कुठे इथे दिसणार आहे, जे सर्च बटन येते ते आपलं या ठिकाणी दिसणार आहे. ही आपली नेव्हिगेशन आहे, म्हणजे ही काय एक URL ची लिस्ट आहे, अनऑर्डर्ड लिस्ट आहे. आणि आपला जो फॉर्म टॅग आहे तो सेपरेट आहे, हा मेन्यू मध्ये नाही आहे. आपली जी काही सर्च बॉक्स जे काय आहे ते सेपरेट आहे, म्हणून आपण याला सेपरेट टाकूया. सो मी इथे एक काय घेतोय, एक फॉर्म टॅग घेतो मी फर्स्ट थिंग. ओके, फॉर्म घेतोय. सो फॉर्म टॅग, सॉरी, ओके, फॉर्म टॅग घेऊया. फॉर्म टॅग मध्ये एक इनपुट बॉक्स येईल. सो इनपुट बॉक्स येतं, इनपुट काय घेऊया, टेक्स्ट. टाईप काय घेऊया, टेक्स्ट. टेक्स्ट नंतर दुसरं काय येईल, त्याला टाईप येईल एक सर्च, सॉरी टाईपच सर्च घेऊया, टेक्स्ट नको.
सर्च. त्याच्यानंतर सेकंड थिंग घेऊया प्लेस होल्डर. प्लेस होल्डर काय असतं? प्लेस होल्डर म्हणजे तुमच्या फॉर्मचं जे इनपुट बॉक्स आहे त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू दिसते, जे थोडी फेंट व्हॅल्यू दिसते, एक लाईट शेड असलेली, त्याला आपण प्लेस होल्डर म्हणतो. तर तिथे देऊया सर्च. ओके. सेकंड थिंग आणखीन एक घेऊया आपण, एक बटन. या ठिकाणी एक लागेल आपल्याला बटन. सो एक बटन घेऊया. बटनला क्लास देऊया BTN. आणि आपला नेवबार कुठल्या कलरचा? ह्याचा आहे. सो आपण बटनला क्लास प्रायमरी किंवा सक्सेस देऊया. सो मला असं वाटतं की सक्सेस देऊया. सो BTN हायफन आउटलाईन हायफन सक्सेस. ओके. आणि याला एक बटन देऊया, याला एक नाव देऊया सर्च. आणि या बटनचा टाईप कुठला येईल? आपला जे बटन आहे याचा टाईप बटन असू शकतो किंवा सबमिट असू शकतो. पण आता काय आपल्याकडे फॉर्म आहे, तो फॉर्मला काय करणार? आपण सबमिट करणार. सो याचा टाईप घेऊया सबमिट. ओके. आता सर्च करून बघूया आपण फॉर्म आपला कसा दिसतोय. सो पहा इथे या ठिकाणी बटन आलेलं आहे आणि फॉर्म आलेला आहे. पण फॉर्मचं ते आउटलाईन, ओ सॉरी स्पेलिंग मिसमॅच. पहा इथे बटन आलेलं आहे आपलं, फॉर्म पण आलेला आहे. पण फॉर्म मला राईट साईडला पाहिजे, तर तो राईट साईडला नाही आहे अजून, बरोबर. सो त्यासाठी काय करूया, राईट साईडला फॉर्म घेण्यासाठी इथे क्लास लावूया आपण. फॉर्म टॅगला क्लास लावूया डिस्प्ले फ्लेक्स म्हणून, D-फ्लेक्स. D-फ्लेक्स लावून बघूया काय फरक पडतोय. सो आपला क्लास थोडासा एक व्हॅल्यू चेंज झाली, थोडंसं स्ट्रक्चर चेंज झालं. आणि याला आणखीन एक क्लास देऊया फॉर्म कंट्रोल. जसं आपण तिकडे दिलं होतं तसंच फॉर्म कंट्रोल. सो या ठिकाणी इमेज आली, फॉर्म आली. आता या दोघांमध्ये थोडंसं पॅडिंग देऊया, मार्जिनमध्ये या दोघांमध्ये थोडंसं मार्जिन देऊया. सो याला मी क्लास देतो फॉर्म कंट्रोलच्या ठिकाणी मार्जिन फ्रॉम एंड ॲज अ 3 देऊन बघूया किती जास्त दिसते किती कमी दिसते. ठीक आहे. या ठिकाणी पाहिलं आपलं एक काय आलं, क्लास आला. क्लासमध्ये फॉर्म घेतला, फॉर्म आणि एक बटन घेतलेलं आहे. ठीक आहे. आता काय की हे बटन माझं इथे दिसतंय. सो ते बटन जे माझं हे हा जो सेक्शन हा माझा लेफ्ट साईडला घेतला पाहिजे. सो याच्यासाठी एक ट्राय करूया आपण क्लास लावण्याचा. सो क्लास असा घेऊया, ह्या UL ला लावूया आपण. ठीक आहे. हा जो UL आहे त्या UL ला क्लास लावूया ME-ऑटो. पाहूया याने काही चेंज होतोय का? झालं चेंज. आला आपलं बटन लेफ्ट साईड, राईट साईडला दिसतंय सर्वांना. येस सर. म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो राईट साईडला आला. त्याच पद्धतीने आता आपला जो नेवबार आहे, ओके, तो पण बघूया आपण. तो पण आपण सेंटरला घेऊन बघूया. सो सेंटरला कसं येईल आपल्याला पहा. सेंटरला जर आणायचं असेल मला तर MS-ऑटो ट्राय करून बघूया येतोय का. आला सेंटरला, दिसतोय सर्वांना सेंटरला आपला. याच पद्धतीने जर MS-ऑटो ME-ऑटो जर ठेवला तर तो सेंटरला येतो. आणि हा जर क्लास काढला आणि हा जर फॉर्म जो टॅग हा जर मी असा कमेंट केला आणि याचं स्पेलिंग चुकवतो मी, पाहू आपला नेवबार जो आहे तो एंडला जातोय का. पहा नेवबार एंडला गेला. म्हणजे नेवबार एंडला जाण्यासाठी क्लासचं नाव काय? MS-ऑटो. ज्याचं की शॉर्ट फॉर्म आहे मार्जिन फ्रॉम स्टार्ट ऑटो. म्हणजे जे काय असेल ते ऑटोमॅटिक घेतलं जाईल मार्जिन त्याचं. सेकंड क्लास काय होतं आपल्याकडं? ME-ऑटो म्हणजे मार्जिन फ्रॉम एंड. आणि बुस्ट्रॅप 4 मध्ये जे व्हर्जन होतं बुस्ट्रॅप 4चं, त्याच्यामध्ये याच्यात जे क्लासेस नेम होते ते असे होते की मार्जिन फ्रॉम लेफ्ट, मार्जिन फ्रॉम राईट, मार्जिन फ्रॉम टॉप आणि मार्जिन फ्रॉम बॉटम. तिथे वर्ड चेंज झालेत म्हणून आपल्याकडे मागाशी झालं नव्हतं. माझ्याकडे वर्ड चेंज झाले होतं. मी मार्जिन MR-ऑटो घेतलं होतं, राईट. तर तो क्लास नाही आहे, त्या क्लासला रिप्लेस केले ME मार्जिन फ्रॉम एंड, जो की आधीच्या व्हर्जन्समध्ये बुस्ट्रॅप 3 असेल किंवा बुस्ट्रॅप 4 असेल त्यामध्ये मार्जिन फ्रॉम राईट MR असा होता वर्ड होता. आणि बुस्ट्रॅप 5 मध्ये जे आहे तर ME असा वर्ड आहे. म्हणजे तो त्यांनी व्हर्जन अपडेटमध्ये तो चेंज केलेला आहे.
तर पहा आपल्याला या पद्धतीने आपला एक फॉर्म दिसतोय, ज्यामध्ये काय घेतलं आपण, बटन घेतलं, नेव्हिगेशन बार सेंटरला केला, यालाच पाहता जर मध्यस्थी केला म्हणजे याला जर साईज बारीक केली. ओके, तर पहा या ठिकाणी मी साईज बारीक केलेली आहे. माझं बटन पण गेलंय, बटन इथे दिसतंय, कोलॅप्स इथे दिसतंय, बरोबर. पण तेच जर माझं कोलॅप्स जर मला नसेल करायचं बटन, तर हाच ड्यू टॅब जर मी वरती घेतला तर माझं जे कोलॅप्स आहे ते बटन इथे, फॉर्म इथे येईल, हे बटन इथे गेलं, फॉर्म इथे आला, या पद्धतीने दिसतं. ओके, याला तुम्ही आणखीन थोड्या पद्धतीने चेंज पण करू शकता नंतर. तर हे थोडंसं तुमच्या डिझायनिंगवरती डिपेंड आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीने डिझाईन करता. ओके, आता या ठिकाणी काय काय पाहिलं आपण, नेवबार जो सेक्शन आहे हा सेंटर किंवा राईट साईडला कसा घ्यायचा हे पाहिलं, एक फॉर्म टॅग कसा ऍड करायचा हे पाहिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यानंतर आणखीन एक सेक्शन येतो ऑफ कॅनव्हास म्हणून, तर तो सध्या तर नाही शिकवत मी, सध्या ते तुम्हाला थोडंसं ओव्हरलोड होईल. ओके, सो याच्यामध्ये आतापर्यंत जे काही सांगितलं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला, काही अडचण, एनी क्वेरीज? आता जे काही सांगितलं त्याच्यामध्ये काही क्वेरीज वाटतात कोणाला? हॅलो, घेऊया पुढचा पार्ट घेऊया. ओके, ठीक आहे. पुढचा पार्ट पाहणार आहे आपण नेव्ज आणि टॅब्स मध्ये काय, नेव्ज आणि टॅब्स काय असतात. ठीक आहे, नेव्ज म्हणजे काय आणि टॅब्स म्हणजे काय हे आपण पाहणार आहे. तर पाहता नेव्ज आणि टॅब्स आपण पाहणार आहे, तर याचं एक शॉर्ट एक एक्झाम्पल दाखवतो मी या ठिकाणी पहिलं, नंतर आपण पुढचा पार्ट पाहूया. ठीक आहे, तर नेव्ज आणि टॅब्स मध्ये सेम आहे, जसं आपला नेव्हिगेशन बार असतो तसंच असतो, फक्त त्यात कोलॅप्स वगैरे होत नाही किंवा त्या ठिकाणी लोगो वगैरे नसतो. फक्त तुमची जी हा जो सेक्शन आहे हा एवढाच सेक्शन असतो, त्यामध्ये बाकीच्या गोष्टी असत नाहीत. ठीक आहे, सो आपण पाहणार आहे नेव्ज. नेव्ज म्हणजे या ठिकाणी जसं की मी सांगितलं, नेव्ज म्हणजे काय की जसं तुमचं हे असतं बोस्ट्रॅप असतं किंवा सॉरी जसं तुमचा नेवबार असतो त्याच नेवबारमध्ये फक्त बटन्स टाईपमध्ये असतात त्याला असं म्हणजे कुठलंही बॅकग्राऊंड वगैरे दिलं जात नाही, जर दिलं तर ते थोडंसं वेगळं दिलं जातं. तर या ठिकाणी नेव लिंक म्हणजे नेवमध्ये इथे ऍक्टिव्ह आहे डिसेबल असे 3 टाईप्स आहेत इथे. ओके, ज्याच्यात ते क्लिक केल्यानंतर काही डिफरन्स पडत नाही किंवा याला कुठलंही बॅकग्राऊंड वगैरे नसतं. ओके, याला म्हटलं जातं हे. तर पाहिजे हॉरिझॉन्टल असतं म्हणजे लेफ्ट साईड राईट साईड, त्याच्यानंतर इथे व्हर्टिकल पण आहे इंग्लिशचं, हा हे पहा व्हर्टिकल पण नेवदार असतं, जसं की आपला इथे हा कोलॅप्स केल्यानंतर व्हर्टिकल होतो, इथे तुम्ही डिरेक्टली व्हर्टिकल देऊ शकता, म्हणजे व्हर्टिकल पण असतं हॉरिझॉन्टल पण असतं. या पद्धतीने हे टॅब्स असतात. टॅब्स मध्ये पहा काय, टॅब्स मध्ये काय असतं, सारखं नेव्हिगेशन सारखंच असतं. जसं तुम्ही जर एखाद्या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला वरती 2 टॅब्स दिल्या जातात, साइन अपचा फॉर्म आणि लॉग इनचा फॉर्म, म्हणजे साइन इन आणि साइन अपचा फॉर्म. हे 2 फॉर्म असे एकाच पेजवरती वेगवेगळ्या टॅबमध्ये दिसतात, असे ते टॅबचे नाव असतात, साइन इन, साइन अप. सॉरी, असे ते 2च वर्ड असतात. त्याच्यावरती क्लिक केलं की तुमचा इथे जो दिसणारा जो खालचं जे HTML असतं ते HTML चेंज होतं. याचं लाईव्ह एक्झाम्पल खाली आहे काय पाहूया आपण. एखादं लाईव्ह एक्झाम्पल इथे असेल असं मला वाटतंय. हा पहा या ठिकाणी आहे, पहा नेवबार ऍक्टिव्ह होते, कलर चेंज होतो आणि माझा HTML खालचा जो रेंडर सेक्शन तो बदलतोय. पहा आता इथे मध्ये शक्यतो मला असं वाटतं एकच कंटेंट इथे, त्याच्यामुळे तो कंटेंट चेंज नाही होत. पण जर आपण करताना आपण कंटेंट वेगवेगळं ठेवूया जेणेकरून तुम्हाला डिस्प्ले होईल. पण या ठिकाणी कंटेंट वेगवेगळा आहे, फक्त तो चेंज होताना दिसत नाही. तर आपण ट्राय करूया. आपण पहिलं पाहणार आहोत नेव्ज म्हणजे काय. तर नेव्जचा वापर पण नेव्हिगेशनसाठीच केला जातो, नवीन नवीन पेजवरती जाण्यासाठी केला जातो. नेव्जचा वापर पण नेव्हिगेशनसाठीच केला जातो, फक्त त्याला म्हणजे तो असंच आहे कॉलॅप्स वगैरे होत नाही किंवा तो त्याची जागा वगैरे आहे त्याच ठिकाणी ठेवतो तो, म्हणजे एखाद्या कॉम्पोनंटच्या ठिकाणी. असं तो टॉपला वगैरे सेट करू शकत नाही, बॉटमला सेट करू शकत नाही,
तो असा स्क्रोल टॅब वगैरे करू शकत नाही, म्हणजे तो फिरेल तर तो तिथेच राहील असं काही करू शकत नाही. म्हणून याला नेव्ज म्हटलं जातं. आणि नेव बार जो होतो तो एक बार असतो. ठीक आहे. सो आपण पहिली सुरुवात करूया नेवपासनं. ओके. सो नेवपासनं सुरुवात करूया. तर मी एक नवीन फाईल बनवतो जसे आपण नेहमीप्रमाणे बनवतो. ओके. तर या फाईलचं नाव देऊया nev.html. ओके. आणि नेहमीप्रमाणे नेवबारचा जो कंटेंट आहे तो कॉपी पेस्ट करून आपण हे ठेवूया त्याचं. सपा इथे एक डिव आहे असंच घेतो मी. ओके. डिव हा तुमच्या एलिमेंटला कन्फिगर करतो की एक सेपरेट एक एलिमेंट डिफाईन करण्यासाठी आपण बाहेरला डिव घेतो. सो आपण याच पद्धतीने डिव घेणार आहे. डिव मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त नेव्हिगेशन सिस्टम पाहिजे. ओके. फक्त नेव्हिगेशन पाहिजे. नेव बार वगैरे नाहीये, तो कोलॅप्स नाही होणार आहे किंवा तो त्याची जागा पण सोडणार नाहीये. तो एका फिक्स ठिकाणी राहील. जर एखाद्या कंटेंट नंतर जर त्याला टाकला तर त्याची जी जागा आहे तो ती फिक्स ठेवेल. तो ती त्याची जागा किंवा त्याची जी पोझिशन आहे ती चेंज करणार नाही. या ठिकाणी आपण पाहूया. ठीक आहे. सो पाहता या ठिकाणी जसं आपण नेवबार बनवताना हे घेतली होती अनऑर्डर लिस्ट किंवा लिस्ट घेतली होती, त्याच पद्धतीने आपण इथे पण लिस्ट घेणार आहे. जी आपण तिथे घेतली होती त्याच्यानंतर तिथे जशी लिस्ट घेतली होती त्याच पद्धतीने घेणार. मला असं वाटतं मी इथनं लिस्ट कॉपी करू का? ही लिस्ट मी कॉपी करू इथने. हॅलो. ओके सर. ओके ठीक सर. आहे. म्हणजे आपला कोड ऑफ टायमिंग वाचेल. इथली लिस्ट आपण कॉपी करूया. ओके. म्हणजे जेणेकरून आपला टायमिंग वाचेल थोडासा, जो काही माझा टायपिंगचा जो टायमिंग आहे तो वाचेल. ओके. याचे सगळे क्लासेस मी फक्त गायब करतो. मी फक्त काय ठेवतो, सो पा या ठिकाणी कुठलेही क्लासेस नाही आहेत, कुठलेही हे नाही, फक्त एक काय माझी ऑर्डर लिस्ट आहे. ओके. जी की एक नॉर्मल लिस्ट आहे. तर पाय ती या ठिकाणी लिस्ट दिसते तुम्हाला सर्वांना. हे सर्वांना तुम्हाला लिस्ट दिसते. आपली जी ऑर्डर लिस्ट आहे, जी मेन्यूची लिस्ट आहे, दिसते सर्वांना. सो पहा आता आपल्याला काय करायचं आहे, याला नेव सेक्शन मध्ये डिवाइड करायचं. सो आपण पहिला क्लास जसं आपल्याला काय बनवायचं आता, जसं आधीच आपण काय बनवतो नेव बार बनवलं होतं, तसंच आता आपण काय बनवणार, फक्त नेव्स बनवणार आहे. ओके. सो या नेव्हसाठी जो आपल्याला पॅरेंट क्लास येतो तो येतो नेव. ओके. काय क्लासचं नाव येतं, नेव. सो पाहूया आता नेव दिल्यानंतर आपल्या फॉर्म मध्ये काय चेंज होतंय. सो पहा माझी काय आली आहे, ऑर्डर लिस्ट आहे, सॉरी ऑर्डर लिस्ट मध्ये जे डॉट डॉट होते ते गायब झालेले आहेत. आणि माझी जी लिस्ट 1 बाय 1 दिसत होती ती इनलाईन मध्ये आली, म्हणजे एका लाईन मध्ये आली आहे. बरोबर. फक्त माझ्या येस सर. एका क्लासमुळे. सो आपण आणखीन एक काय आता या ठिकाणी इथे क्लास देणार आहे आपण. तर इथे काय क्लास येणार आहे, जसं आता आपल्याला हे काय, ही जो नेव आहे तर ह्या नेवचा हा काय एक आयटम आहे. बरोबर. बरोबर ना. हा जो एल आय आहे, किंवा आपण एक थोडासा ड्रॉप करूया, दिसतंय सर्वांना आता. थोडंसं एक आपण आणखीन थोडं मॉडिफाईड केलं याला. सर पा हा जो नेव आहे हा माझा पॅरेंट आहे, आणि ही जी एल आहे ह्या नेवचा एक काय आयटम आहे. बरोबर. एक पार्ट आहे त्याचा, एक आयटम आहे, एक लिस्ट आहे, त्याचा एक पॉइंट आहे. सो आता याला एक आयटम आहे. सो आपण याला क्लास काय देणार आहे, नेव हायफन आयटम. काय क्लासचं नाव दिलं आपण, नेव हायफन आयटम. सो पा एकाच क्लासला दिलंय मी. सो पा याच्यात काय चेंज झाला, चेंज मला असं वाटतं काहीच दिसत नाहीये तुम्हाला चेंज झालेला, राईट. तर एक नॉर्मलची CSS त्याला लागली जाते नेव आयटम मध्ये. त्याचा एवढा असा काही इफेक्ट पडलेला नाही आपल्या क्लासवरती, तर तो नेव लिंक दिल्यानंतर पडेल. या ठिकाणी कुठलाही डिफरन्स पडला नाही, पडला आहे अजून. सो आपण आता काय करूया, एक अँकर टॅग आहे आणि याला क्लास काय देऊया, याला मी मल्टी सिलेक्ट करू, याला क्लास देऊया. आता ही काय लिंक आहे आपली नेव्हिगेशन मधली लिंक आहे, हायफन नेव लिंक हा क्लास देऊया. काय क्लासचं नाव दिले पहा मी, पहिला घेतला आपण नेव क्लास, जी की एक अनऑर्डर लिस्ट आहे.
ओके. त्यानंतर घेतला आपण नेव आयटम आणि त्यानंतर घेतला आपण नेव लिंक. ओके, म्हणजे नेव हा माझा पॅरेंट क्लास. त्याच्यामध्ये एका सेपरेट आयटम, एक त्याच्याकडे भरपूर आयटम असतील, भरपूर एक पार्टच असतील, भरपूर नंबर ऑफ आयटम्स असतील, त्याच्या एका क्लासला काय नाव दिलं आपण, नेव आयटम. आणि नेव आयटम मध्ये काय होतो, नेव लिंक. का तर ही एक लिंक आहे, ही एक आपण लिंकिंगसाठी यूज करणार लिंक आहे, म्हणून याला क्लासचं नाव दिलं नेव लिंक. आणि पहा आता झालं चेंज. Yes, sir. ओके. आता हे जे काही एक छोटंसं बनवलंय याला आपण नेव लिंक म्हटलं जातं, की जे आपल्याला एका छोट्याशा सेक्शन मध्ये काही एखाद्या पॅराग्राफ मध्ये जर आपल्याला भरपूर असे लिंक्स दाखवायचे असतील तर त्या आपण या पद्धतीने दाखवू शकतो. याचा बार म्हणून किंवा वरती असा फ्रंट पेज वरती स्टार्टिंगलाच यूज म्हणून नाही केला जात. याचा असा मध्ये कुठेही कंटेंट मध्ये यूज केला जातो दुसऱ्या पेज वरती नेव्हिगेशन देण्यासाठी. तर पहा याच्यात आता जसं इथे आहे, हे आहे होम सर्व्हिस पोर्टफोलिओ अबाउट. त्याच्यातच पहा एखाद्या लिंकवरती क्लिक केलं तर काही डिस्प्ले करायचं, जसं की आपली डिसेबल असेल किंवा ऍक्टिव्ह लिंक. तर पहा एक लिंक आपण ऍक्टिव्ह ठेवूया, होमला मी काय करतो, ऍक्टिव्ह क्लास देतो कुठे, नेव लिंक मध्ये. पाहूया की याच्यात काय डिफरन्स पडतो बाकीच्या लिंक मध्ये आणि या लिंक मध्ये. का तर ही आपली एक ऍक्टिव्ह लिंक आहे, आपण जे आता पेज वरती आहे ते एकाच पेज वरती. पाहिजे याच्यात मला असं वाटतं की डिफरन्स काहीच पडलेला नाहीये. सो मला असं वाटतं की हा क्लास या ठिकाणी फेक आहे. ओके, पण मला असं वाटतं डिसेबल क्लासचा फरक पडेल. आपण याला देऊया डिसेबल म्हणून क्लासचं नाव देऊया. पाहू आपण याला डिसेबल होतोय की नाही होतोय सर्व्हिस जो आहे तो. तर पहा या ठिकाणी सर्व्हिसचा जो लोगो आहे हा चेंज झाला, कलर चेंज झालेला आहे. जसं इथे गेल्यानंतर आपल्याला एक हँड येतो, हँड रेज होतो, माऊसचा हँड रेज होतो एक लिंकसाठी. तसं या ठिकाणी एक नॉर्मल माऊसचा जो आयकॉन आहे तो एक नॉर्मल दाखवतो, म्हणजे हा डिसेबल वर्क करतो, ऍक्टिव्ह वर्क नाही करत आहे या ठिकाणी. ओके, कदाचित करत असेल पण त्याला अशी एवढी काय अशी महत्वाची CSS नसेल, जेणेकरून तो आपल्याला त्याची काही आयडिया देतोय. ओके, ही झाली आपली आता हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. हॉरिझॉन्टल, आता यालाच आपण काय करूया, अलाइनमेंट करूया. म्हणजे हा जो आहे आता हा लेफ्ट सेंटरला आहे, आपण सेंटर आणि राईट साईड, म्हणजे लेफ्ट साईड, सेंटर आणि राईट साईड, मिडल, लेफ्ट, राईट या पद्धतीने देऊया. या ठिकाणी काय आपल्याकडे क्लासचं नाव आहे जस्टिफाय कंटेंट सेंटर. हा एक बूटस्ट्रॅप मध्ये कोणत्याही कंपोनंटला सेंटरमध्ये किंवा त्याची पोझिशन चेंज करण्यासाठी यूज केला जातो, ज्याची की डिस्प्ले साईज ही फ्लेक्स असेल. ओके, सो या ठिकाणी देऊया जस्टिफाय कंटेंट हायफन सेंटर. ओके, जस्टिफाय कंटेंट सेंटर आलाय. आपल्या नेव्हिगेशनचे जे काही बार्स होते, की सॉरी नेव्हिगेशनचे जे काही लिंक्स आहेत हे आपल्या सेंटरला आलेले सर्वांना दिसतंय. Oh, sir. ओके, आता जसे सेंटरला घेतलं तसेच आपण काय करूया, एंडला घेऊया, राईट साईडला घेऊया. मग क्लासचं नाव घेईल जस्टिफाय कंटेंट सेंटर, सॉरी एंड. आता पहा जसं की मी काय म्हटलं, हा जो क्लास आहे हा त्याच ठिकाणी लागतो की ज्याची CSS ची प्रॉपर्टी डिस्प्ले इज इक्वल टू फ्लेक्स असेल. ओके, सो आता नेव क्लासची आपण प्रॉपर्टी चेक करूया या ठिकाणी, की त्याची प्रॉपर्टी CSS च्या प्रॉपर्टीमध्ये जेवढे काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये डिस्प्ले फ्लेक्स आहे की नाही आहे. ओके, तर पहा या ठिकाणी दिसते, पहा डिस्प्ले फ्लेक्स दिसते सर्वांना. तर ही प्रॉपर्टी जर मी काढली तर तुमचं पहा परत एक लिस्ट तुमच्यासारखी दिसते. म्हणजे जस्टिफाय कंटेंट सेंटर जो क्लास आहे हा क्लास तुमचा तेव्हाच वर्क करतो ज्यावेळेस तुमच्या क्लासमध्ये जो काही क्लास तुम्ही वापरताय त्याच्या प्रॉपर्टीमध्ये डिस्प्ले इज इक्वल टू फ्लेक्स असेल. पहा जर फ्लेक्स काढलं तर क्लास माझा वेगळा दिसतोय सर्वांना. म्हणजे माझी पोझिशन चेंज होतीये, जी की माझी इनलाईन पोझिशन होती ती पोझिशन नाही राहत आहे. याच पद्धतीने काय आपला सेंटरच्या ऐवजी एंड. गेलं माझ्या सर्व जे नेव्हिगेशन सिस्टम ह्या एंडला गेल्या. आता याच्यानंतर पाहणार आहे आपण फ्लेक्स कॉलम, म्हणजे सॉरी फ्लेक्स कॉलम म्हणतो, सॉरी हे आता आपण काय पाहिलं, इनलाईन पाहिजे म्हणजे हॉरिझॉन्टिकली नेव्हिगेशन बार पाहिलं. आता आपण पाहणार आहे व्हर्टिकल नेव्हिगेशन सिस्टम. ही जी नेव्हिगेशन सिस्टम आपण जी हॉरिझॉन्टल पाहिली यालाच आपण व्हर्टिकल करणार आहे. सो याला मी काय करतो,
हा एंड क्लास काढतो आणि याच्याऐवजी मी क्लासचं नाव देतो फ्लेक्स हायफन कॉलम. ओके, म्हणजे फ्लेक्स काय कॉलम्स मध्ये दाखव मला. ओके, आता जे आपण पाहिलं ते फ्लेक्स रो होती किंवा बाय डिफॉल्ट जो फ्लेक्सचं प्रॉपर्टी असते ती फ्लेक्स रो असते. आता आपण पाहणार आहे कॉलम मध्ये, म्हणजे एका कॉलम मध्ये दिसले पाहिजे सर्व. तर दिसतंय सर्वांना एका खाली एक आता माझे नेव्हिगेशन सिस्टम मध्ये कॉलम सिस्टम मध्ये, बरोबर. इथे पासून फ्लेक्स डिरेक्शन कॉलम लिहिलेलं आहे आणि याला जर आपण ह्या क्लासला चेंज करून जर इथे रो दिला तर आपली रो दिसतीये, बरोबर. आणि याला जर कॉलम दिला तर आपली काय होते चेंज होती कॉलम मध्ये, बरोबर होती. या ठिकाणी जसं स्पेलिंग चेंज करतो त्या ठिकाणी ते पोझिशनिंग चेंज होती. या पद्धतीने आपण नेव्हिगेशन सिस्टमचा उपयोग करतो. नेव्हिगेशन सिस्टम सिंपल उपयोग लिंक्स दाखवण्यासाठीच करतो. म्हणजे असं आपण मल्टिपल लिंक्स आपल्या एका लिंक मध्ये, एका लाईन मध्ये किंवा एका खाली एका कॉलम मध्ये दाखवायचे असतील त्यावेळेस आपण याचा वापर करतो, ह्या नेव सिस्टमचा वापर करतो. याच्यानंतर आपण दुसरं पाहिलं होतं टॅब सिस्टम. जिथे पाहिलं होतं आपण टॅब्स पाहिलं होतं व्हर्टिकल टॅब्स. या ठिकाणी टॅब पाहणार आपण. त्या टॅब म्हणजे काय की एकाच पेज वरती मल्टिपल सेक्शन आहेत तुमचे किंवा मल्टिपल सेक्शनची इन्फॉर्मेशन आहे, पण युजरला डिस्प्ले करताना एकच दाखवायची. ती चेंज कशावरती झाली पाहिजे, जशी तुम्ही टॅब चेंज कराल त्या पद्धतीने तुमची ती जी काही सिस्टम आहे किंवा ती जी काही तुमचा कंटेंट आहे तो चेंज झाला पाहिजे. यासाठी आपण नेव्हिगेशन सिस्टमचा वापर करतो, टॅब सिस्टमचा वापर करतो. ओके, सो आपण फर्स्ट थिंग आपण काय करूया, एक टॅब बनवायला घेऊया. ज्या टॅब मध्ये आपण एक 4 रोज घेऊया, 4 कॉलम घेऊया. ओके, आणि या पद्धतीने आपली टॅब बनवायला एक सुरुवात करूया. ज्या ठिकाणी आपण छोटीशी एक एक्झाम्पल दाखवूया आपण. ठीक आहे. सो टॅब हा जो सेक्शन आहे हा थोडासा मोठा सेक्शन आहे आणि हा एक जसं आपण नेवबारला जसा टाइम लागला होता तसंच या सेक्शनलाही टाइम लागेल. ओके, सो तो सेक्शन आता आपण एक करून घेऊया. सो यासाठी पण मी एक नवीन फाईल बनवतो tabs.html म्हणून. ठीक आहे. तुम्हाला नेव मध्ये काही प्रॉब्लेम वाटला, काही क्वेरी आहे, जर असेल तर त्याच वेळेस रेज करत चला. हॅलो. No, sir. ओके, ठीक आहे. नेव्हिगेशन सिस्टम म्हणजे एकदम सिंपल, जसं आपण नेव बार घेतला होता त्याच पद्धतीने नेव घेतलं, फक्त तिकडे भरपूर नेव बार बटन वगैरे वापरलं होतं. इथे फक्त UL लिस्ट आणि अँकर टॅग वापरलं होतं आणि 3 कॉलम, 3 क्लास वापरले. कुठला एक नेव, तर एक UL साठी नेव, लिस्ट साठी नेव आयटम, का तर ती एक आयटम आहे त्या नेवची, आणि दुसरी आहे लिंक म्हणून नेव हायफन लिंक. हे 3च क्लास वापरले जातात. तर या ठिकाणी आपण काय करणार, एक टॅब बनवूया, एक क्लास घेऊया. या ठिकाणी देतो मी टॅब सिस्टम, टॅब स्टार्ट, टॅब एंड. ओके, आणि जसं आपण त्याच्यात पण घेतलं होतं तसंच इथे पण आता जसं नेव सिस्टम बनवली होती, नेव सिस्टम सारखेच क्लासेस घेणार आहे, सेम तेच घेणार आहे, फक्त थोडेसे काही नवीन क्लासेस आणि नवीन ॲट्रिब्यूट्स आपल्या इथे ॲड होतील. ओके, तर आता नवीन ॲट्रिब्यूट आपल्याकडे काय काय ॲड होत आहेत. ओके, सो या ठिकाणी मी एक UL घेतो, जशी की आपण नेहमी घेतो. आपण पेजिनेशनसाठी पण घेतली होती, नेवसाठी पण घेतली होती, नेवबार साठी पण घेतली होती, बरोबर. सो आपण याच्यासाठी पण घेऊया. हा जो टॅब सेक्शन आहे, टॅब्स म्हटलं जातं, टॅब मध्ये पण घेऊया. तर पहिला आपल्याला UL क्लासमध्ये LI. ओके, सो LI मध्ये सेकंड एक आणखीन काय येईल, बटन येईल किंवा अँकर टॅग येईल. तर आपण या ठिकाणी मला असं वाटतं की बटन घेऊया की अँकर टॅग घ्यायचा. चला अँकर टॅग घेऊया, बटन पण पाहूया आपण. एक बटन घेऊया, एक अँकर टॅग घेऊया. ठीक आहे, पाहूया दोन्हीमध्ये डिफरन्स काय काय आहे.
सो एक आपण काय घेतलं, UL घेतली, एक क्लास घेतला. तर या ठिकाणी मी काय करतो, जसे आपले लिंक होते त्या होम होती पहिली लिंक, त्यानंतर दुसरी लिंक काय होती, एक 4 लिंक बनवूया आपण. ओके, 4 लिंकमध्ये आपण इथे देऊया सर्व्हिसेस पोर्टफोलिओ. ओके, स्पेलिंग मिसमॅच असेल तर स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. त्यानंतर एक आहे अबाउट, आणि इथे देऊया कॉन्टॅक्ट. ठीक आहे. हे 5 आपण सेक्शन घेऊया, 5 आपण टॅब घेऊया. ओके, 5 टॅबचा डेटा आपण पाहणार आहे टॅब.html मध्ये. या ठिकाणी टॅब लिंक दिसतात आपल्या 4 दिसतात सर्वांना. हो सर. ओके, जसं आपण या ठिकाणी आधीच्या नेव्हमध्ये जसं आपण नेव क्लास वापरला होता, सेम क्लास आपण वापरणार इथे, फक्त नवीन क्लास तो 1-2 ऍड होत आहेत. इथे वापर होता नेव, सो इथे पण आपण नेवच क्लास वापरतोय. ओके, नेव क्लासमुळे काय आलं, माझ्या ज्या काही लिस्ट होती ती अशी एका रो मध्ये आली, जी की माझी पहिली कॉलम मध्ये 1 बाय 1 मध्ये एकाखाली एक होती, ती एका शेजारी एक अशा माझ्या लिस्ट आलेली आहे. त्यानंतर जसं इथे आपल्याकडे क्लास होता तोच क्लास देऊया आपण. क्लास नेव काय होते, इथे आपल्याकडे नेव आयटम होतं, बरोबर. एक नेवची आयटम आहे म्हणून एक या ठिकाणी पण काय नेव आयटम हा क्लास आला होता. आणि तिसरा आपल्याकडे काय क्लास ऍड झाला होता href साठी. सो या hrefच्या पहिले तुम्ही व्हॅल्यू चेंज करतो हॅश, ठीक आहे, जेणेकरून चेंज होऊ नये. या ठिकाणी देऊया क्लास नेव हायफन लिंक. ओके, आणि चेक करूया. आपण जसे लिंक नेव्स बनवले होत्या तसे आपण पहिलं नेव्स बनवून घेऊया. ठीक आहे, नंतर आपण त्याला टॅब मध्ये कन्वर्ट करूया. चालेल. जसे आपण लिंक बनवले होते, जसे लिंक बनवले होते तसे आपण पहिला नेव्स बनवून घेऊया आणि नंतर त्याला टॅब मध्ये कन्वर्ट करूया. सो या ठिकाणी माझा क्लास येईल नेव आयटम. ओके, त्यानंतर इथे एक येईल क्लास नेव हायफन लिंक. त्यानंतर इथे पण येईल क्लास नेव लिंक, याला येईल क्लास नेव आयटम. नेव आयटम क्लास नेव हायफन आयटम क्लास नेव हायफन लिंक आणि क्लास नेव हायफन आयटम. आणि या ठिकाणी क्लास काय आता हा तुम्ही सांगा मला. ओके, एनीवन, या ठिकाणी काय क्लास लिहू मी. प्लीज गाईज. नेव लिंक. नेव लिंक. ठीक आहे, थँक्यू. नेव लिंक. तर आपण आता बघूया ही आपली जी नेव्हिगेशनची लिंक आहे ती आपली बनली का. तर आपली नेव्हिगेशनची जी लिंक्स आहेत ह्या बनल्यात आपल्या एका शेजारी एक. आता ह्या काय करतायत की ह्या नवीन टॅब वरती जाण्यासाठी यूज करतो आपण याचा, बरोबर. येस याचा सर. जो यूज आहे आपण हा कशासाठी करतो, नवीन टॅब मध्ये. आता याचाच आपण एक सेक्शन बनवून घेऊया पहिला, म्हणजे होम साठी काय कंटेंट दाखवायचा, सर्व्हिसेस मध्ये काय कंटेंट दाखवायचा, पोर्टफोलिओ मध्ये काय कंटेंट, आणि अबाउट आणि कॉन्टॅक्ट मध्ये काय हे दाखवायचं, कंटेंट दाखवायचं. तर एक सिंपल एक आपण डिव टॅग मध्ये कंटेंट बनवून घेऊया पहिला. ठीक आहे, चालेल. ओके सर. हा, म्हणजे तुम्हाला असं कळेल की म्हणजे असं समजा की एक एक कंटेंट जो आहे तो एक एक पेज वरती रेफर करतो, तर त्या पेज वरती गेल्यानंतर कसं दिसेल, आणि तोच कंटेंट जर आपल्याला एका पेज वरती दाखवायचा असेल तर आपण याचा उपयोग करतो. सो या ठिकाणी मी एक डिव बनवतो, एक पॅरेंट डिव घेतो. ओके, त्या डिव मध्ये एक आणखीन एक डिव घेतो आणि याला देतो मी, याच्यावरती क्लास देतो होम. ओके, होम कंटेंट. ठीक आहे, होम कंटेंट. इथे पण लिंक देतो, कमेंट देतो होम कंटेंट. ठीक आहे, याच पद्धतीत आता आपण 5 लिंक बनवून घेऊया. 2 3
4 5. तर पहा होम नंतर आपलं काय होतं, काय सर्व्हिसेस होतं राईट. सर्व्हिसेस त्यानंतर काय होतं आपलं पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ या ठिकाणी अबाउट बरोबर आहे, आणि खालचं काय येईल कॉन्टॅक्ट. ओके, आता काय करूया आपण एक थोडक्यात छोटासा कंटेंट घेऊया. लास्टला अबाउट असते ना. नाही, लास्टला कंटेंट होतं ना, कॉन्टॅक्ट आहे बरोबर आहे, लास्टला कॉन्टॅक्ट आहे. No, sir. म्हणजे मी नॉर्मली वेब पेज सांगितले, लास्टला नाही, अबाउट असते ना म्हणजे. जो त्या विषय सोड, आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहतो. आपण ओके. लाईव्ह क्लायंटसाठी एखादी वेबसाईट बनवतोय का आता आपण, नो सर. बरोबर. आपल्याला का आता सध्या आपल्यासाठी लर्निंग महत्वाचं आहे, आपण क्लायंटसाठी नाही बनवत आहे. सो ती क्लायंट विषय आपण तो एक नंतर पाहूया, ठीक आहे. कधी कधी लास्टला कॉन्टॅक्ट अस पण असतं, कधी अबाउट अस पण असतं, डिपेंड्स ऑन क्लायंट. जर क्लायंटला जे पाहिजे आपण त्या पद्धतीने देतो. ओके, ओके सर. म्हणजे कधी कधी स्टार्टिंगला पण असतं, कधी कधी शेवटला पण असतं. तो शेवटी तो एक क्लायंटचा इश्यू आहे, तो क्लायंटचं म्हणणं आहे. क्लायंट जिथे म्हणेल तिथे आपल्याला तो ठेवावा लागतो. ठीक आहे. आता जशी आपण कमेंट केली त्याच कमेंटचा जो टेक्स्ट आहे तो आपण मी यातनी डिव मध्ये घेतो, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला म्हणजे जास्त काही कंटेंट आपल्याला ते समजण्यासाठी आपण कंटेंट घेतो की आपली कुठली टाईप कुठली पार्ट होईल, ठीक आहे. पहा या ठिकाणी आपण डिव मध्ये काही कंटेंट घेतलेले आहेत. असं समजा की आपलं वेगळं पेज आहे, हे एक वेगळं पेज आहे, हे एक वेगळं पेज आहे, राईट. तर हे एक वेगळं पेज आहे, तर हे आपल्या टॅब मध्ये कसं दिसेल, पहा या ठिकाणी आता टॅब दिसतात माझे सगळे, एका खाली कंटेंट दिसतोय. ओके, पण ज्यावेळेस मी ह्या पेजवरती क्लिक करेल, ओके, त्यावेळेस हा बाकीचा सेक्शन दिसणार आहे माझ्या नवीन पेजवरती. जसे का माझे नवीन पेज माझ्याकडे काय दिसेल, हा सेक्शन दिसेल बरोबर. हा जो खालचा सेक्शन आहे हा हाईड होईल. तर याच पद्धतीने आता आपण करणार आहे, आपण पेज न बनवता वेगवेगळ्या पेजचे सेक्शन एकाच पेजवरती कसे दाखवणार हे आपण पाहणार आहोत, ठीक आहे. आपलं पेजचं नेव्हिगेशन किंवा पेज जास्त पेजेस न बनवता एकाच पेजमध्ये मल्टिपल पेजचा जो कंटेंट आहे तो कसा दाखवता येईल, किंवा मल्टिपल फॉर्म बनवता, मल्टिपल पेजेस बनवण्यापेक्षा एकाच पेजमध्ये मल्टिपल पेजचं कंटेंट कसं दाखवायचं हे आपण पाहणार आहे. सो या ठिकाणी मी एक सेपरेट डिव पण घेतलाय आणि या ठिकाणी सेपरेट हे पण घेतलेलं आहे बरोबर. सो आता या ठिकाणी मी ह्या नेव टॅब बरोबर आणखीन एक क्लास ऍड करतो, नेव हायपन टाइप्स. का तर आपण नेव्हिगेशन मध्ये टॅब्स बनवतोय बरोबर. जसं की आपण बीटेन मध्ये बीटेन प्रायमरी, पेजिनेशन मध्ये पेजिनेशन लिंक या पद्धतीचे आपण घेतलं होतं, त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण घेऊया नेव हायफन टॅब्स. आपण काय बनवतोय, टॅब्स बनवतो. सो मी आणखी या ठिकाणी काय घेतो, रोल घेतो टॅब्स लिस्ट. तर पहा हे चेंज केल्यानंतर काय चेंज झाला, माझ्या टॅबच्या खाली एक अंडरलाईन लिहून आली, दिसते सर्वांना या ठिकाणी, दिसते सर्वांना एक टॅबच्या खाली एक अंडरलाईन आलेली आहे. तर मी एक थोडंसं मोठं करतो म्हणजे दिसेल, दिसते सर्वांना. आणि पहा याच्यावरती होवर केल्यानंतर याला बॉर्डर पण येते, पहा हा जो सेक्शन याला बॉर्डर पण येते बरोबर. सॉरी, आपण एक काम करू, याला आधी कंटेनर मध्ये घेऊया म्हणजे तुम्हाला बॉर्डर एक दिसेल व्यवस्थित. याला क्लास देऊया कंटेनर. काय आपण नेव मध्ये आपण कंटेनर क्लास दिला होता, पहा याच्यावरती क्लिक केल्यानंतर याला पण बॉर्डर येते, याला बॉर्डर येते, याला बॉर्डर येते, जी की आधी आपल्या नेव मध्ये येत नव्हती. पहा येत होती का नेव मध्ये आपल्याकडे, पहा या ठिकाणी नेव आहे. तर आता नेव वरती कुठली क्लिक केल्यानंतर कुठली बॉर्डर येते का, इथे नाही येते बरोबर. आणि इथे येते का, येते इथे बॉर्डर. आपण हाच एक थोडासा एक डिफरन्स पाहणार आहे.
पहा या ठिकाणी पहा, याला एक बॉर्डर येते, याला पण बॉर्डर येते, याला पण बॉर्डर येते, याला पण बॉर्डर येते, याला पण बॉर्डर येते. जर होवर केलं तर बॉर्डर येते. तर याच पद्धतीने पाहता हे केलेलं आहे. आता आपला दुसरा प्रॉब्लेम काय की हा कंटेंट जो आहे हा माझा मी ज्या टॅबवरती क्लिक करेल त्या टॅबवरती तो दिसला पाहिजे. बरोबर. हा आता जो माझा कंटेंट जो मला सर्वत्र दिसतोय हा माझा कंटेंट तेव्हाच दिसेल जेव्हा मी त्या टॅबवरती क्लिक करेल. तर पहा फर्स्ट थिंग आपलं काम आहे की हा कंटेंट जो आहे हा हाईड करणं. सो हा हाईड करण्यासाठी या ठिकाणी मी एक हा जो आपला न्यू बार संपल्यानंतर UL संपल्यानंतर हा जो डिव आहे ह्या डिवला मी एक क्लास वापरतो टॅब कंटेंट. का टॅब हायफन कंटेंट कंटेंट ओके. पण या ठिकाणी मी क्लासचं नाव काय वापरलं टॅब कंटेंट. पहा अजूनही माझा तो जो सेक्शन आहे तो दिसतोय सर्वांना. टॅब कंटेंट आणि याला एक आयडी देऊया आपण माय टॅब कंटेंट किंवा काय नाव देऊया टॅब कंटेंट. आयडीचं नाव देऊया. या ठिकाणी एक आयडी देऊया जो की आयडी आपण एक युनिकनेस म्हणून घेऊया माय अंडरस्कोर टॅब अंडरस्कोर कंटेंट. ओके हा एक आयडी देऊया आणि पाहू. तर या ठिकाणी कुठलाही चेंज झालेला नाहीये किंवा कुठलाही कंटेंटमध्ये डिफरन्स झालेला नाहीये. त्यानंतर आपण काय करूया ह्या डिवला आपण एक क्लास देऊन पाहूया. ओके चेंज होतोय की नाही होत आहे. ठीक आहे. सो या कंटेंटला मी देतो टॅब हायफन क्लास घ्यावा लागेल पहिला क्लास टॅब हायफन पेन. या ठिकाणी हाईड झालं माझं होमचं कंटेंट. होमचा कंटेंट माझा हाईड झाला का? हॅलो या ठिकाणी होमचा कंटेंट दिसतोय कोणाला? काहीच आवाज येतोय माझा? नाही दिसत. ओके या पद्धतीने आपण इथलं सगळे कंटेंट आता एक एक गायब करणार आहे. तर एक एक गायब कंटेंट कशी होती आपण एक नवीन क्लास ऍड करतोय म्हणजे डिव टॅग मध्ये. तर जो पहिला पॅरेंट डिव आहे सगळ्याच्या डिव पेज मधला पॅरेंट डिव आहे त्याला आपण एक क्लास ऍड केला टॅब कंटेंट म्हणून. ओके आणि त्या टॅबच्या आतमध्ये आपण आणखीन एक डिव घेतला होता की जो माझा सेपरेट एका पेजसाठी किंवा एका कंटेंटसाठी जो डिव असेल त्याला देऊया आपण टॅब पॅन दिलेला आहे. ओके टॅब पॅन. आता हेच क्लासेस जे आहेत हेच क्लासेस आपण सगळ्या पेजला देऊया. ठीक आहे. माझा जो डिव आहे सर्व डिव या सगळ्या डिवला हेच क्लासेस देऊया आणि आपण जो कंटेंट आहे तो हाईड करूया अबाउट आणि कॉन्टॅक्टस. पहा माझे सगळे गेलेले आहेत. माझा सगळा जो कंटेंट होता तो हाईड झालेला आहे. झालाय? येस सर. झालंय का? आता पहा आता टार्गेट काय आपलं दुसरं की ज्यावेळेस मी होमवरती क्लिक करेल किंवा ज्यावेळेस मी फर्स्ट पेज रिफ्रेश करेल त्यावेळेस होमचा कंटेंट दिसला पाहिजे. बाकीचे कंटेंट आता हाईड झालेले आहेत आपले. ज्यावेळेस मी सर्व्हिसेसवर क्लिक करेल तर फक्त सर्व्हिसेस दिसेल होम हाईड होईल सोबत इतर बाकीचे पण होतील. आता हे आपलं नेक्स्ट टार्गेट आहे. ओके सो ह्या टार्गेट आपल्याला अचीव करण्यासाठी आपल्याला गरज आहे काही आणखी ॲट्रिब्यूट्स ॲड करण्याची आणि काही आणखी क्लासेस ॲड करण्याची. तर पहा आता आपल्याला क्लासेसपेक्षा जास्त गरज आहे ॲट्रिब्यूट्स ॲड करण्याची. ओके क्लासेस आपले जवळपास सर्व झालेले आहेत. तर पहा जसं आपण नेव्हिगेशनमध्ये पाहिलं होतं नेव्हबारमध्ये पाहिलं होतं ज्यावेळेस मला एखादा नेव्हबार हाईड करायचं होतं राईट त्याचं आपल्याला टार्गेट द्यावं लागलं होतं बरोबर की मला कुठला नेव्हबार कोलॅप्स करायचा यासाठी. आठवतंय सर्वांना? पहा या ठिकाणी काय केलं होतं आपण या ठिकाणी एक आयडी घेतला होता फर्स्ट नेव्हबार आणि या ठिकाणी काय दिलं होतं टार्गेट दिलं होतं. जर याच्यावरती क्लिक केला तर याला टोगल कर बरोबर दिलं होतं ना इथे टार्गेट. हॅलो हॅलो येस सर. ओके हे याच पद्धतीने आता काय करणार आपण ह्या बटनला टार्गेट देणार आहे. म्हणजे जो जो आपला लिंक्स आहे त्या लिंक्सला आपण टार्गेट देणार आहे की मला जो जो कंटेंट आहे तोच कंटेंट फक्त डिस्प्ले कर. या पद्धतीचं आपण त्याला टार्गेट सेट करणार आहे. ओके सो ते टार्गेट आपण या ठिकाणी कसं करूया टार्गेट आपण अचीव करूया या ठिकाणी जसं आपण तिकडे डेटा BS टोगल वापरलं होतं. काय वापरलं होतं डेटा BS टोगल आणि त्याची व्हॅल्यू पण काय वापरली होती या ठिकाणी
कोलॅप्स वापरली होती. बरोबर, आपण त्याच काय होतो कोलॅप्स करत होतो, म्हणजे एक्सपांड आणि कोलॅप्स. तर त्याच पद्धतीचं आपण नेव्हिगेशन किंवा त्याच पद्धतीचे ॲट्रिब्यूट, हे 2 ॲट्रिब्यूट आपण या ठिकाणी ॲड करणार आहोत. ओके, सो ते ॲट्रिब्यूट कसे ॲड करणार? ते ॲट्रिब्यूट आपण या ठिकाणी ॲड करूया. ओके, सो या ठिकाणी तेच आपण ॲड करूया या ठिकाणी. ओके, या ठिकाणी काय डेटा -bs टोगल, बरोबर, टोगल क्लास होता. आणि सेकंड काय येईल आपल्याला, डेटा -bootstrap टार्गेट, बरोबर. हेच आपल्याकडे होते, हेच मी याला पहिले कॉपी पेस्ट करून घेतो. आणि या ठिकाणी काय येईल माझी व्हॅल्यू, जशी आपली या ठिकाणी नेबरमध्ये व्हॅल्यू होती डेटा टोगल कोलॅप्स ही व्हॅल्यू होती. ओके, त्यावेळेस काय करत होतो आपण, हा जो डिव आहे याला हाईड आणि शो करत होतो, बरोबर, कोलॅप्स करत होतो. तर याच पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहे. सो इथे माझी व्हॅल्यू काय आहे, टॅब. आता काय करायचं, मला टॅब हाईड आणि शो करायचे, बरोबर. सो याची व्हॅल्यू काय येणार आहे माझी, टॅब. आणि टार्गेट काय येणार आहे, टार्गेट येणार आहे आपल्या त्या इंडिव्हिज्युअल डिवचा आयडी. हा जो डिव आहे याचा एक एक आयडी. सो आपण पहिले या ठिकाणी आयडी असाइन करून घेऊया आणि नंतर आयडी क्रिएट करूया. ठीक आहे, चालेल सर्वांना. सोपा होम -टॅब. ओके, हेच क्लासेस मी सगळीकडे, हेच जे बोस्टरचे टॅग्स आहेत हे पेस्ट करतो. होम, या ठिकाणी काय सर्व्हिसेस, नंतर इथे काय येईल पोर्टफोलिओ, काय येईल पोर्टफोलिओ. इथे काय येईल अबाउट. पण या ठिकाणी सगळं कॉपी पेस्टचा खेळ आहे. ओके, त्यामुळे मी फक्त कॉपी पेस्ट करतो, एक्सप्लेन मी करतो तुम्हाला हळूहळू. कॉन्टॅक्ट, ओके, पण या ठिकाणी काय करूया कॉन्टॅक्ट. तर पण या ठिकाणी डिफरन्स काहीच नाही झालेला आहे अजून. ओके, फक्त काय की आधी आपण ॲड केल्यानंतर या ठिकाणी बॉर्डर राहत नव्हती, ती आता याची कंटेंट राहतो. म्हणजे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आधी काय होत होतं, आपले जो काही ही बॉर्डर आहे ही बॉर्डर राहत नव्हती, तर ती आता आपली बॉर्डर आहे अशी राहतीये क्लिक केल्यानंतर, बरोबर. आणि बाकीचे होवर केल्यानंतर बाकीच्यांवरती बॉर्डर येते. सो याच पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, जिथे आयडी आपण यूज केलेत तेच आयडी काय करणार आहेत इथे यूज करणार आहोत. ओके, ह्या टॅबला. सर पहा आता होम टॅबवरती काय आपला क्लास आयडी येईल, आयडी होम -टॅब. आयडी सर्व्हिसेस टॅब. ओके, याचंच काय येईल क्लास, सॉरी आयडी नाही, आयडी पोर्टफोलिओ टॅब. त्यानंतर तिसरं येईल आयडी पोर्टफोलिओ टॅब. ओके, एवढं आपण सेट करून पाहूया आपलं काम होतंय की नाही होतंय. पहा होतंय. ओके, अबाउटचं आय थिंक अबाउट आणि कॉन्टॅक्टचं स्पेलिंग चुकलं असं मला वाटतं. ओके, अबाउट या ठिकाणी अबाउट द्यायला पाहिजे होतं, ते आपण डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं, चेंज नाही केलं. आणि कॉन्टॅक्टला आपण आयडीच नाही दिलं. सो कॉन्टॅक्ट -टॅब. पहा होमवरती क्लिक केल्यानंतर होमचं कंटेंट दिसतोय गाईज. हॅलो कॅश, प्लीज आन्सर यार. येस सर.
ओके, सर्व्हिसवरती क्लिक केल्यानंतर सर्व्हिसेसचा कंटेंट दिसतोय. पोर्टफोलिओवरती क्लिक केल्यानंतर पोर्टफोलिओचा कंटेंट दिसतोय. स्पेलिंग या ठिकाणी मिसमॅच आहे, स्पेलिंगकडे लक्ष देऊ नका. अबाउटवरती क्लिक केल्यानंतर अबाउटचा कंटेंट दिसतोय आणि कॉन्टॅक्टवरती क्लिक केल्यानंतर कॉन्टॅक्टचा कंटेंट दिसतोय. समजलं आपण टॅब्स म्हणजे काय यूज करतो. तर मल्टिपल वेज ऑफ जर आपल्याकडे फाईल्स असतील किंवा एखादा सेक्शन असेल त्याच्यासाठी आपल्याला वाटतं की एका वेळेस एकच दिसला पाहिजे. जसं की आपलं रेडिओ बटन आहे, राईट, रेडिओ इनपुट बॉक्स, ते काय करतं 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करायला देतो, बरोबर. येस सर. त्याच पद्धतीने हा नेव्हिगेशन बार काय करतो, तुमचे कंटेंट तिथे सर्व लोड झालेले आहेत. ओके, याच्या जर व्ह्यू सोर्स मध्ये गेले तर तुम्हाला सर्व कंटेंट दिसेल. सॉरी, मी याला थोडंसं लहान करतो. ओके, सो पहा इथे जर पासाल तर सर्व कंटेंटचा कोड दिसतोय, बरोबर. डिव कंटेंट सगळे दिसत आहेत, बरोबर. पण तुम्हाला डिस्प्ले होताना कोणता दिसतोय, जो तुम्ही ते सिलेक्ट करसाल तोच दिसतोय, बरोबर. बरोबर ना. येस सर. तर याच्यासाठी आपण काय करतो, टॅबचा यूज करतो. म्हणजे पहा या ठिकाणी जर सपोज असं समजून घ्या की एक लॉग इनचा फॉर्म आहे आणि एक साइन अपचा फॉर्म आहे, राईट. आणि मी जर मध्ये पार्टिशन केले तर मला इथे पण फॉर्म दिसेल आणि इथे पण फॉर्म दिसेल, बरोबर. तर मला गरज काय की मला दोन्हीपैकी एकच करायचं, एक तर लॉग इन करेल किंवा साइन अप करेल, बरोबर. एक तर अकाउंट क्रिएट करेल किंवा लॉग इन करेल ना. तर मला एकच फॉर्म दाखवायचा आहे आणि वरती बटन दाखवायचे. एक तर याच्यावरती क्लिक कर, ह्या बटनवरती क्लिक कर किंवा ह्या बटनवरती क्लिक कर. तुम्ही ज्याच्यावरती क्लिक करसाल त्याचा मी फॉर्म तुम्हाला डिस्प्ले करतो, बरोबर. तर या गोष्टींसाठी जे वापरलं जातं, याच गोष्टींसाठी वापरलं जातं टॅब. समजलं सर्वांना आतापर्यंत आपण काय पाहिलं? एनीवन जर कोणाला येस सर. समजलं नसेल तर प्लीज विचारा. ओके, आता याच्यानंतर आपण उद्या पाहणार आहोत की याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा जो कंटेंट एकदम येतोय त्याला ॲनिमेशन कसं द्यायचं. ओके, हे जे माझं नेव्हिगेशन बार आहे हा एकाच लाईन मध्ये आला म्हणजे संपलाय, तर तो पूर्ण पेजवरती किंवा पूर्ण विड्थवरती कसा न्यायचा, यांना मोठं कसं करायचं. ओके, या गोष्टी पाहणार आहोत. याला बॅकग्राऊंड कलर कसा द्यायचा. ओके, एक ह्या छोट्याशा 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या आपण उद्या पाहूया, चालेल. ओके सर. ठीक आहे. आता एक जे काही आपण पाहिलं यात काही कोणाला काही प्रॉब्लेम? सर नेव आणि नेव बारचं काय डिफरन्स आहे? कशात कशात कशात? नेव आणि नेव बार. नेव आणि नेव बार, बरोबर ना. येस सर. ओके, बघ नेव बार कशासाठी यूज करतो आपण. नेव बार आपण एक स्टॅटिक यूज करतो. म्हणजे हा जो आहे हा माझा नेव बार आहे, बरोबर. हा हो. माझा प्रत्येक पेजवरती सेम असेल, बरोबर ना. येस. आणि नेव्स कशासाठी यूज करतो, एक छोटंसं माझ्याकडे काहीतरी सेक्शन आहे की जिथे मला एखादा टॅब किंवा एखादी लिस्ट दाखवायची आहे. ओके, आणि ती नेव्हिगेशनची सिस्टम देते माझ्या कंटेंटमध्ये खाली, हेडरला नाही. का तर नेव्ह बारचे जे त्या पोझिशन आहेत त्याला एक वेगळी सीएसएस लागते, त्याला एक वेगळी पोझिशन आहे, त्याचा एक वेगळा रोल आहे. पण ज्या नेव्ज आहेत माझ्या त्या कंटेंटमध्ये जर मला असे 5-6 लिंक्स ओके एखाद्याला द्यायचे असतील तर त्यासाठी आपण नेव्ह यूज करतो. म्हणजे मी एखादा ब्लॉग लिहितोय त्या ब्लॉगमध्ये मला माझ्या अदर ब्लॉगची इन्फॉर्मेशन द्यायची आहे मला. ओके, माझे अदर ब्लॉग्स आहेत किंवा अदर पेजेसची इन्फॉर्मेशन द्यायची आहे, रीड वाचता वाचता. म्हणजे या ठिकाणी जो तो हा मेन नेव्ह बार झाला, हा प्रत्येक पेजवरती सेम असेल. पण नेव्ह जे असतात ह्या प्रत्येक पेजवरती सेम नाही किंवा सेम कंटेंट नाही यूज केला जात किंवा करतो आपण. हा एक डिफरन्स आहे की आपल्याला जर यावेळेस एखादा रनिंग कंटेंटमध्ये जर एखादी गोष्ट दाखवायची असेल तर पहा नेव्ह बारमध्ये काय की नेव्ह बार हा जो आहे हा फुल विड्थ किंवा स्मॉल विड्थ. पण नेव्ज काय जेवढे देसाल तेवढेच लेंथ घेते ती, बरोबर. आता नेव्ह बार जो तो हा नेव्ह बारने एवढा पूर्ण एक सेक्शन घेतलं तुमचं, बरोबर. तो तुमच्या ऑब्जेक्टची पूर्ण लेंथ घेतो. तसं लेव्ह घेते का, नेव्ह काय करते जेवढी लेंथ गरजेची आहे लेफ्ट साईडला तेवढीच लेंथ घेते. ठीक आहे, समजलं. ओके सर. हां. ओके, ठीक आहे. आजचा क्लास आपण याच ठिकाणी इथेच वाइंड अप करूया, चालेल. की आणखी ओके सर. कोणाला काही क्वेश्चन? नाही सर. ओके, ठीक आहे. या आधीचे रेकॉर्डिंग सर्व भेटलेत.
हॅलो. येस सर भेटले. येस सर. ओके. काही आवाजात किंवा काही क्वालिटीमध्ये काही डिफरन्स वगैरे काही पाहिजे की चांगलं आहे म्हणजे मी नाही प्ले करून पाहिलं. तर आता या ठिकाणी ही रेकॉर्डिंग आजची बंद करतो. स्थिती